नमस्कार मित्रांनो, संदीप कृषी सेवा केंद्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या केवायसी संदर्भात अतिशय महत्त्वाचा आहे. कारण सध्या सोशल मीडियावर, व्हॉट्सअपवर आणि काही प्रसार माध्यमांमधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरल्या जात आहेत. कोणी म्हणतं की ज्यांनी आधी केवायसी केली आहे त्यांनी पुन्हा केवायसी केली नाही तर हप्ते बंद होतील, तर कोणी म्हणतंय की फक्त 3 दिवस शिल्लक आहेत. या सर्व बातम्यामुळे अनेक महिला भगिनीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे केवायसी करायची आहे का, दुबार केवायसी आवश्यक आहे का, केवायसी केली नाही तर काय होईल आणि शेवटची तारीख कोणती आहे, या सर्व प्रश्नांची सविस्तर आणि स्पष्ट माहिती घेणार आहोत. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी केवायसी करण्याची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. म्हणजेच लगेच घाबरण्याची काही गरज नाही. आता मुद्दा येतो, ज्यांनी आधीच केवायसी केली आहे त्यांनी पुन्हा केवायसी करावी का? तर मित्रांनो, याचे उत्तर थोडेसे समजून घेणे गरजेचे आहे. यापूर्वी जेव्हा केवायसी प्रक्रिया सुरू झाली होती तेव्हा अनेक महिलांनी केवायसी केली, परंतु त्यावेळी सर्व्हर डाऊन असायचे, वारंवार एरर येत होते, काही प्रश्न स्पष्ट नव्हते, काही महिलांनी चुकीचे पर्याय निवडले. यामुळे अनेक महिलांच्या मनात आजही शंका आहे की माझी केवायसी झाली आहे का, मी दिलेली माहिती बरोबर आहे का. याच कारणामुळे सरकारने केवायसी दुरुस्ती करण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हणजेच जर तुम्हाला संभ्रम असेल तर तुम्ही पुन्हा एकदा केवायसी करू शकता. पण लक्षात ठेवा, ज्यांची केवायसी पूर्णपणे बरोबर आहे त्यांना दुबार केवायसी करणे बंधनकारक नाही. आता नवीन केवायसी मध्ये काय बदल झाले आहेत ते पाहूया. आताच्या केवायसी प्रक्रियेत काही महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकरी करीत आहे का, कोणी निवृत्ती वेतन पेन्शन घेत आहे का, तसेच विधवा महिलांसाठी वेगळा पर्याय, एकल महिलांसाठी वेगळा पर्याय, घटस्फोटित महिलांसाठी वेगळा पर्याय, अविवाहित महिलांसाठी वेगळा पर्याय. अशा प्रकारे केवायसी प्रक्रिया आता अधिक सोपे आणि पारदर्शक करण्यात आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, केवायसी केली नाही तर काय होईल? सध्या तरी ज्यांनी केवायसी केली नाही त्यांचे हप्ते लगेच बंद केलेले नाहीत, परंतु सरकारने स्पष्ट केले आहे की फेब्रुवारी महिन्यापासून केवायसी न केलेल्या महिलांचे हप्ते थांबवले जाणार आहेत. म्हणजेच केवायसी ही आता बंधनकारक करण्यात आलेली आहे. जर तुम्ही केवायसी केली नाही तर तुमचा पुढील हप्ता थांबवू शकतो. पुन्हा केवायसी सुरू होईपर्यंत वाट पाहावी लागू शकते. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, पुढील केवायसी स्टॉल जून महिन्यापासूनच सुरू होण्याची शक्यता आहे. म्हणजे जर तुमचा हप्ता बंद झाला तर जून पर्यंत थांबावे लागू शकते. सध्या राज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे लाखो लाभार्थी आहेत, पण तरीही मोठ्या प्रमाणात महिलांची केवायसी अजून बाकी आहे. यामुळे सरकारने मुदतवाढ द्यावी अशी मागणी होत आहे. पण 15 किंवा 20 जानेवारी पर्यंत मुदतवाढ मिळेल का, याबाबत अजून कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. म्हणून मित्रांनो, मुदतवाढीची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर केवायसी करून घ्या. ज्यांनी केवायसी केली नाही त्यांनी नक्की करा. केवायसी केली पण शंका आहे त्यांनी दुरुस्ती करा. केवायसी बरोबर आहे त्यांनी काळजी करू नका. ही माहिती इतर महिला भगिनीपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून कोणाचाही हप्ता बंद होणार नाही. मित्रांनो, हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीसाठी संदीप कृषी सेवा केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.